नाना स्पोर्ट्सना मागील 2 सामन्यामध्ये आपण पाहिलं नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं, पण आता मात्र 3 तारीख 3रा महिना आणि 3रा सामना हा एक 3चा आकडा सध्या आपल्या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. नाना स्पोर्ट्स त्यांना माहिती आहे की पहिल्यांदा सुरई संघावर मोठं दडपण आणायचं असेल तर आपल्याला 4 षटकांमध्ये 45 ते 50 धावांपर्यंत पोहोचावं लागेल आणि म्हणूनच पॉवर प्ले मधील या जबरदस्त षटकासाठी सुरई संघानं पाचारण केलेला गोलंदाज हरेश. पुढील सामन्यासाठी ईगल स्पोर्ट खार्डी आणि गावदेव चौथा डोंगे दोन्ही संघ कर्णधार आपण रिपोर्टिंग करा प्लीज. पाहूया किरण टू हरेश. 38 डिग्रीचं तापमान असलेलं हे वातावरण, तरी सुद्धा या तप्त वातावरणात आपण सगळेजण भरपूर आनंद घेतोय. रखरखत्या उन्हात आणि स्वर्गीय नंदकिशोर स्पर्धेचा हा पहिला दिवस आणि हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न आपल्याच फॉलो थ्रू मध्ये. आणि आता मात्र जबरदस्त आंखों में आंखों से इशारा, जल्दबाजी नहीं. जिंदगी में दोस्तों कहां पर रुकना है और कहां पर झुकना है ये जिसको पता है कामयाबी कोई नहीं रोक सकता. बहुत बढ़िया. पहले ओवर का कमेंट्री में आपको महाराष्ट्र हमारे भारत की राष्ट्रभाषा हिंदी में. बहुत बढ़िया. मिड विकेट के क्षेत्र में बहुत बढ़िया स्वर्गीय नंद किशोर आर पार चौकार. बहुत बढ़िया. जी हाँ, किरण के बल्ले से पहला चौकार, जबकि उन्होंने अपना खुद का अपने टीम का अकाउंट ओपन किया है 4 रन से. पहला मैच, पहले इनिंग की ये बेहतरीन पहली ओवर और उसमें दूसरी गेंद जो थी बहुत अच्छी साबित हुई और मोहल्ला भटकते हुए. जी हाँ, खारबाव की गेंद सीधी वड़घर कारिवली में जाकर गिरती हुई. इस 1 रन की बदौलत कुल स्कोर बनता हुआ 5 रन बगैर किसी नुकसान पर. बहुत अच्छी नफी तुली किफायती गेंदबाजी, एक तरफ बहुत बढ़िया बल्लेबाजी, एक कड़ा मुकाबला, बड़ा मुकाबला, कांटों की टक्कर. और यहां पर आसमानी हिट लगाने की कोशिश. मिड विकेट के क्षेत्र में क्या छूटता हुआ, सपना टूटता हुआ, कभी इधर कभी उधर, मैच जाएगी किधर. 2 रन आसानी के साथ पूरे और इस 2 रनों की बदौलत अल्टो गाडी 4190 4190. जरा काच खाली करायची आहे मित्रा, गाडी थोड़ी बाजूला घ्यायची आहे. कांच की वजह से बहुत दिक्कतें आ रही हैं, सो प्लीज. और इस 2 रनों की बदौलत कुल स्कोर बनता हुआ 6 रन. अगली गेंद के लिए तैयार. सॉरी 7 रन बने. और यहां पर कदमों का बहुत बढ़िया इस्तेमाल, आगे निकलकर लॉन्ग ऑफ के क्षेत्र में फुटवर्क बहुत बढ़िया. जीवन में हार्ड वर्क, मोबाइल में नेटवर्क और क्रिकेट में फुटवर्क बहुत बढ़िया. और इस 2 रनों की बदौलत कुल स्कोर बनता हुआ 9 रन. बूंद बूंद से समुंदर बनता है, ईट ईट से दीवार बनती है. सोने की कीमत चाहे 50,000 तोला क्यों ना हो, लेकिन यहां पर एक एक रन की कीमत उससे भी ज्यादा. 4190 अल्टो गाडी कृपया जरा बाजूला घ्यायची आहे, काचेचा त्रास होतोय. और यहां पर जगह से ही बहुत बढ़िया. पहला कैच छूटा था लेकिन अभी नहीं. गलतियां करो 1000 बार करो, लेकिन एक ही गलती बार बार ना करो. डीजे स्टार्ट द म्यूजिक. हेलो थैंक यू डीजे. और हमारे ट्रिपल एस चैनल के शहंशाह प्रसाद जी मुले, रुपेश जी ठाकरे, उन्होंने भी हमारे इस ट्रॉफी के लिए शुभकामनाएं दी है. ऑल द बेस्ट. थैंक यू प्रसाद जी मुले. और इस बेहतरीन कैच, हम देख रहे हैं कि जीवन दान मिला था लेकिन उसका परिणाम उसके बाद कुछ अच्छा नहीं आया.
बहुत बड़ी मछली जाल में, और यहां पर किरण की जगह पर एक होशियार बल्लेबाज तुषार। जानते हैं एक गलती टूर्नामेंट से बाहर उतना आसान नहीं होगा। हरफन मौला गेंदबाज हरीश, और यहां पर फिर से मोहल्ला भटके, एक रन वाइड के रूप में। इस एक रन के साथ नाना स्पोर्ट्स का कुल स्कोर बनता हुआ दुहाई अंक में जाता हुआ 10 रन 1 विकेट के नुकसान पर। कितनी बढ़िया। फिर से एक बार गेंदबाज हरीश, लेफ्ट आर्म ओवर द विकेट, और यहां पर कहीं भी निगाहें, कहीं भी निशाना। जाना चाहते थे नागपुर, पहुंच गए कानपुर। अच्छा, कंचे वाला हिट नहीं था और उसी का खामियाजा लेग बाइज के रूप में 1 रन जरूर मिलेगी। इस 1 रन के साथ कुल स्कोर बनता हुआ पूरे 11 रन। सन्माननीय धर्मेंद्रजी तांगडी साहेब, आपल्याला माझी विनंती असेल की सन्मानानं स्टेजवर यायचं आहे। योगेश पाटील साहेब, सुनील भोईर, देवा पाटील या तिघांनी आपल्याला या ठिकाणी आमंत्रित केलंय। कृपया आपण स्टेजवर येऊन बसायचंय। और यहां पर चारों तरफ एक एक का ही परिणाम देखने के लिए मिलता हुआ। ओवर भी हुआ है 1, विकेट भी गया है 1, और रन बने हैं 1-1, यानी कि 11, 1 विकेट के नुकसान पर। और यहां पर हरफन मौला नए गेंदबाज, व्यक्तिगत पहला जबकि टीम का दूसरा ओवर लेकर चंद्रकांत। उतना आसान नहीं होगा, वो जानते हैं। बहुत अच्छे अच्छे बल्लेबाज, अच्छे अच्छे गेंदबाज, और कुल मिलाकर योगेश पाटिल द सिंबल ऑफ क्वालिटी। पिछले कई सालों से अपने चाचा जी स्वर्गीय नंदकिशोर पाटिल, उनकी स्मृति में यहां पर मैचेस का आयोजन किया जाता है। हर साल की तरह इस साल भी ये लाइव टेलीकास्ट और बेहतरीन क्रिकेट का मैदान और बहुत बड़े बड़े मेहमान, चारों तरफ कशमकश। जिस तरीके से सुरई जानती है कि नाना स्पोर्ट्स हमारे बीच का कांटा बन सकती है और इसके लिए गियर बदलना चाहेगी। और यहां पर बल्ले का अंदरूनी हिस्सा लगा शायद नहीं, जोर से अपील हुआ, अंपायर पर कोई असर नहीं और दौड़ने में कोई कसर नहीं, किसी भी तरह का रन नहीं यहां पर। बहुत बढ़िया, चुस्त और तंदुरुस्त विकेट कीपिंग, डाट गेंद बहुत बढ़िया। जिस तरीके से यहां पर गुणांकन हो रहा है, हमारे प्यारे दोस्त भिवंडी समालोचन परिवार की एक महान हस्ती ज्ञानेश्वर जी मुकादम, कदम कदम पर नाम ज्ञानेश्वर मुकादम। फिर से एक बार गेंदबाज तैयार, पूरे मैदान को टटोलते हुए। जानते हैं कि बल्लेबाज के लिए मौका देते हैं तो शायद उसका खामियाजा 4 या 6 रन से भरना पड़ेगा। और इतने मुश्किल दौर में कौन दोस्तों खामियाजा भुगतना चाहता है पॉइंट के क्षेत्र में। बहुत बढ़िया, नो मैंस लैंड में। और यहां पर नंदकिशोर चौकार जाता हुआ, बहुत बढ़िया, गैप करार में से फरार। धावसंख्या होती ती 15। नक्कीच या 4 धावांनी नाना स्पोर्ट्सनं परफेक्ट कमबॅक केलेला आहे, कारण सुरई संघ चौथ्यांदा या ट्रॉफीवर नाव कोरण्याचा प्रयत्न करणार आहे, परंतु त्यांना काटेकी टक्कर देण्यासाठी सज्ज आहे नाना स्पोर्ट्स। म्हणूनच नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथमच आगळा वेगळा निर्णय, फलंदाजी। आतापर्यंत धावसंख्या 1 बाद 15। पुन्हा एकदा चंद्रकांत सज्ज। और यहां पर थोड़े से दिशा से भटके नहीं, बल्लेबाज चकमा खा बैठे। मारना चाहते थे, डाइव करना चाहते थे, लेकिन गेंद पहले ही विकेट कीपर के दस्तानों में आ बैठी। बहुत बढ़िया गेंदबाजी, जितनी तारीफ की जाए उतनी कम। चंद्रकांत, वो जानते हैं यहां पर बड़े बल्लेबाज को रोकना होगा। और यहां पर बल्ले का मुंह अंतिम समय खोला था फाइन लेग के क्षेत्र में। 1 रन 1 की जगह पर, और यहां पर आते आते देरी हो गई और 3 रन निकालने में कामयाबी। नाना स्पोर्ट्स अभी
बेहतरीन बल्लेबाजी का प्रदर्शन दिखाते हुए। स्कोर बना है अभी तक पूरा 1.5 डजन रन बना है, 18 रन 1 विकेट के नुकसान पर। जबकि दूसरी ओवर दहलीज पर, जी हां, सुरई के लिए बहुत दिक्कतें पैदा करने के लिए तैयार है नाना स्पोर्ट्स। जितना बड़ा समुंदर उतने बड़े तैराकी। जी हां, नाना स्पोर्ट्स टीमघर। फिर से एक बार चंद्रकांत तैयार, आगे निकलकर मारने की कोशिश, बढ़िया फुटवर्क नहीं, और उसी का परिणाम गेंद बल्ले को चकमा देकर सीधे विकेट कीपर के दस्तानों में। जी हां, दूसरे ओवर की एक गेंद शेष है, जबकि स्कोर बना है अभी भी 18 रन। ये लाइव टेलीकास्ट टेलीविजन पर हम 612 नंबर के चैनल पर इस बेहतरीन टूर्नामेंट का लुत्फ उठा सकते हैं। योगेश पाटिल सर जी ने इस टूर्नामेंट में अगर कुछ छोड़ा है तो वो है असर, और कुछ नहीं छोड़ा है वो है कसर। जी हां, दूसरे ओवर की ये आखिरी गेंद है। 1 नहीं, 2 नहीं, पूरे 3 रन। मुझे लगता है सोनिया पाटिल जी, जो आप हर साल मैराथन रेस का आयोजन करते हैं, 40+ के बारे में भी सोचिएगा। जी हां, ओवर की समाप्ति, 1 शॉर्ट रन। ओके, इस गेंद पर सिर्फ 2 रन मिलेंगे। जी हां, हमारे अंपायर चुस्त भी है और तंदुरुस्त भी है। कुल स्कोर बना है 20 रन, प्रति ओवर 10 का एवरेज रखने में कामयाब नाना स्पोर्ट्स टीमघर। यस, जाऊया आपण मांजरेकर सर व्यासपीठावर। कॅमेरामॅन, आपण व्यासपीठ कव्हर करायचं आहे, कारण आपण मान्यवर कक्षामध्ये उपस्थित काही मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान करणार आहोत। प्रथम आपण मेजर घोरपडे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करणार आहोत। सुनीलजी भोईर, आपणास विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते मेजर घोरपडे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान आपण करायचं आहे। क्रिकेटवर ज्यांचा अपार प्रेम आहे आणि नक्कीच नंदकिशोर खारबाव संघावर प्रेम आहे, घोरपडे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जात आहे सुनील भोईर यांच्या शुभ हस्ते। त्यानंतर मेजर बडगे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत। मी स्वतः योगेशजी पाटील यांना विनंती करेन, या स्पर्धेचे शिल्पकार मेजर बडगे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान आपण करायचं आहे। महाराष्ट्र पोलीस दलात आपलं कर्तव्य निभावत आहेत हे साहेब। त्यानंतर आपण पाहतोय मेजर बडगे साहेबांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे। त्यानंतर नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे सन्माननीय सचिव रमेशजी तरे साहेब, देवाजी पाटील, आपणास विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते रमेशजी तरे साहेब यांचं स्वागत आणि सन्मान आपण करायचा आहे। रमेश तरे साहेब गेली 8 वर्ष नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे सन्माननीय सचिवपद भूषवत आहेत आणि चांगली सेवा केलेली आहे क्रिकेटची नवीन 40+ क्रिकेट संघटनेची। स्वागत आणि सन्मान देवाजी पाटील यांच्या शुभ हस्ते केलं जात आहे। त्यानंतर ज्यांच्या माध्यमातून आपण जबरदस्त अशी स्पर्धा बघितली, सभापती चषक 2021, रवींद्रजी पाटील साहेब स्वतः प्रतापदादा पाटील यांचे वरिष्ठ बंधू आहेत, स्वतः क्रिकेटर आहेत, यष्टीरक्षक गोलंदाज विलासमती राहणार संघामध्ये खेळत आहेत। रवींद्रजी पाटील साहेब यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केले जात आहे। रवींद्रजी पाटील साहेब यांचं स्वागत आणि सन्मान आपण करत आहोत। एक क्रिकेटचे सच्चे चाहते, नेहमीच क्रिकेटशी संलग्न। त्यानंतर आपण आज बघितली सलामी सेवून ज्यांनी 35 धावांची झुंजार केली होती, विलासमती राहणार संघ मात्र पराभूत झाला होता। संजयजी यांचं स्वागत आणि सन्मान आपण करत आहोत। आपल्या संघाला विजय मिळवून देण्यास मात्र अपयशी ठरले। 4 धावांच्या पॅनल्टीचा सामना करावा लागला होता विलासमती राहणार संघाला, मात्र त्याच 4 धावा कमी पडल्या विलासमती राहणार संघाला। सुनीलजी भोईर साहेब, आपणास विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते संजयजी यांचं स्वागत आणि सन्मान आपण करायचं आहे।
स्वागत आणि सन्मान मान्यवरांचं केलं जात आहे सुनीलजी भोईर यांच्या शुभ हस्ते. त्यानंतर विलासमती राहणार संघाचे अष्टपैलू खेळाडू किशोरजी भोपी या व्यासपीठावर आहेत. पुन्हा एकदा सुनीलजी भोईर आपणास विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते आपण किशोरजी भोपी यांचं स्वागत आणि सन्मान करायचे. त्यानंतर आपण जाणार आहोत आणखी एक स्वागत आणि सन्मानाकडे. येस, स्वराज्य कशेली संघाचे कर्णधार गिरीश मढवी यांचं स्वागत आणि सत्कार आपण करत आहोत. ज्यांनी आपण बघितलं पहिल्या सामन्यामध्ये जबरदस्त विजय संपादन केला. जितेंद्र पाटील यांच्या शुभ हस्ते गिरीश मढवी यांचं स्वागत आणि सत्कार आपण करत आहोत. गिरीश मढवी कॅप्टन ओपिनियन देण्यात खरोखरच तरबेज आहेत. अनेक वेळा त्यांच्या ओपिनियन या हिट झालेले आहेत. असे गिरीश मढवी या ठिकाणी स्वागत आणि सन्मान गिरीश मढवी यांचं स्वागत आणि सन्मान आपण करत आहोत. त्यानंतर स्वराज्य कशेली संघाचे अष्टपैलू खेळाडू सुरेश पाटील यांचंही स्वागत आणि सन्मान आपण करत आहोत. संदीप पाटील आपणास विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते किशोर पाटील यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. स्वागत आणि सन्मान किशोर पाटील यांचं केलं जात आहे. सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा आभार व्यक्त करतोय आणि जातोय कॉमेंट्री बॉक्समध्ये. धन्यवाद ज्ञानेश्वरजी चिकणे. एक गोड आवाज, खूप सुंदर मान्यवरांचा सन्मान यूट्यूबच्या माध्यमातून, टेलिव्हिजनच्या माध्यमातून आणि प्रत्यक्ष स्वरूपात मला पाहणारी ऐकणारी सर्व मंडळींचं स्वर्गीय नंदकिशोर ट्रॉफी 2021 मध्ये पहिल्या दिवसाच्या दुपारच्या सत्रामध्ये अगदी मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय नाना स्पोर्ट्स टेमघर आणि सुरई या संघामध्ये ही लढत आहे. नाना स्पोर्ट्स टेमघर संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेली आहे. आतापर्यंत तिसरं षटक मार्गस्थ आहे. 3 गडी सुद्धा 4 गडी बाद झालेले आहेत आणि धावसंख्या झालेली आहे 27. तिसरं षटक मार्गस्थ. नवीन आलेला फलंदाज महेश. क्षेत्ररक्षण किती छान सजवलंय पहा. सुरई संघाचं विजयाचं कदाचित हेच श्रेय असेल. आणि पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये एक अवसानघाती फटका, फलंदाज होतोय बाद. खूप मोठा गडी बाद. या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट संपूर्ण भारत आणि हिंदुस्थानच्या बाहेर सुद्धा पाहिलं जातं. योगेश पाटील यांचे अत्यंत जीवाभावाचे मित्र योगेश पाटील जर कृष्ण आहेत तर त्यांचा सुदामा अगदी गुजरात जामनगर वरनं सूर्यकांत पाटील डॉक्टर या स्पर्धेचं आयोजन आणि या सामन्याचा आनंद घेत आहेत. सूर्यकांत पाटील यांनी सुद्धा या स्पर्धेला भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत. ऑल द बेस्ट डॉक्टर. सूर्यकांत जेव्हापासून नंदकिशोर खारबाव बी संघाशी अभियुक्त झालेत तेव्हापासून मात्र नंदकिशोर खारबाव बी संघाची कामगिरी कुठे ना कुठे खराब होते. नक्कीच सूर्यकांत, आपणास विनंती असेल की उद्या सामना आहे, आपण खेळण्यासाठी यायचं आहे. शायद ये फासला जो है ये कम होता तो आपके बात में बहुत कुछ हो जाता, लेकिन धन्यवाद डॉक्टर. यस सूर्यकांतजी, जर आपणास खेळण्याची इच्छा असेल तर प्लेन पाठवण्याची इथे तयारी केलेली आहे. नाहीतर अंबानी साहेबांचा आपण घेऊन येऊ शकता. दरम्यान विनोद पाटील सूर्य एक्सप्रेस यांच्याकडून हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत, खास करून जयदुर्गा सुरई संघाला. आणि या ठिकाणी वैयक्तिक पहिला आणि संघाचं शेवटचं षटक, एक नाव जास्त चाललंय सध्या, ज्ञानेश्वर मुकादम, ज्ञानेश्वर चिकणे आणि आता गोलंदाज सुद्धा ज्ञानेश्वर.
पाहूया जवळपास 12 ते 13 पावलांचा रनअप घेऊन ज्ञानेश्वर रांगोळी सारखी क्षेत्ररक्षणामध्ये सजावट पाहायला मिळेल. पाहूया चेंडू टाकण्यासाठी सज्ज. आणि आता मात्र नक्कीच दोन्ही हात समांतर. पंचांची जबरदस्त उल्लेखनीय कामगिरी पाहायला मिळते. वाईड चेंडू. धावसंख्या होते ती 28. 4 गडी बाद झाल्यानंतर सुद्धा नाना स्पोर्ट्स 5 गडी बाद झालेले आहेत. अजून कमबॅक म्हणावं तसा झालेला नाहीये. आणि आता मात्र गेंद के साथ छेड़छानी करने की कोशिश ठीक से बल्ले पर आई नहीं. 1 रन से बढ़कर कुछ नहीं. या एका धावेने धावसंख्या होते ती 29. नाना स्पोर्ट्सला कमीत कमी 40 पर्यंत पोहोचायचं असेल तर उर्वरित चेंडूमध्ये चिकणे सर अजून मोठे मोठे फटके खेळावे लागतील. कारण सुरई संघ मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे आतापर्यंत 3 वेळा विजेतेपद त्यांनी मिळवलेलं आहे. आणि त्यांना हरवायचं असेल तर नक्कीच खूप मोठं काहीतरी मॅजिकल बनवावं लागेल. आणि आता मात्र मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जातोय. कार्पेटच्या पद्धतीने चेंडू जातोय. क्षेत्ररक्षण एवढं चुस्त म्हणता येणार नाहीये कारण फेकी येईपर्यंत 1 धाव जिथे होती तिथे 2 धावा काढण्यामध्ये यश. आणि या 2 धावांनिशी धावसंख्या होते 31. चला ईगल स्पोर्ट खार्डी संघाचे कर्णधार आणि गावदेव चौथा डुंगे संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये यायचे. 4 षटक संपल्यानंतर टॉस होणार आहे. नक्कीच ज्या सूचना मिळत आहेत मित्रांनो त्याचं पालन करायचं आहे. पाहूया पुढचा चेंडू ज्ञानेश्वर यांचा. आणि आता मात्र जागा बनवून खेळलेला आणि एक जबरदस्त झेल होतोय. पंच षटकार. यस परफेक्ट षटकार. थँक्यू. थैंक यू डीजे. परफेक्ट मेजरमेंट से लगाया हुआ छक्का. इसको हम फ्लैट 6 तो नहीं कहेंगे लेकिन कट टू कट बहुत बढ़िया. और फिर से गेंदबाज ज्ञानेश्वर की वापसी. खरं तर षटकारानेशी नाना स्पोर्ट्स टेमगर हा आव्हानात्मक नाहीये पण सम्मानजनक स्कोर नक्कीच म्हणता येईल. अजून जर उर्वरित चेंडू मागे जर एखादा मोठा फटका आला तर मात्र सुरई टीम आपके लिए ये चेतावनी होगी. और यहां पर कदमों का बहुत बढ़िया इस्तेमाल. चहलकदमी जितनी तारीफ की जाए उतनी कम. और आसानी के साथ 2 रन यहां पर दौड़ कर पूरे करते हुए इस 2 रनों के साथ स्कोर में और 2 रन का इजाफा. कुल स्कोर बनता हुआ 39 रन. जी हां मैंने बताया था 40-45 तक. अगर पहले पावर प्ले में सुरई टीम को 6, 7, 8 रन तक सीमित रखते हैं तो शायद ये मुकाबला कड़ा नहीं बड़ा हो जाएगा. फिर से एक बार ज्ञानेश्वर 8-10 कदमों का रनअप लेकर गेंदबाजी के लिए तैयार. और यहां पर गेंद उछली थी. जी हां बड़े बल्लेबाज को चकमा देने में कामयाबी. और इस तरीके से इस गेंद को डॉट बॉल करार किया. और नाना स्पोर्ट्स टेमगर अपने पहले टॉस जीतकर बल्लेबाजी करने का फैसला तो लिया था. 4 ओवर के समाप्ति के बाद 5 विकेटों का पतन हुआ. 39 रन बनाने में आप कामयाब हुए. 40 रनों का लक्ष्य. ज्ञानेश्वर चिकणे सर 4 ओव्हर. आणि यानंतरच्या सामन्याची नाणेफेक करण्यासाठी मी पुन्हा एकदा आमचे मार्गदर्शक गुरुवर्य कविवर्य समालोचक निवेदक ज्ञानेश्वर चिकणे. नवघर शब्दाचा समानार्थी शब्द ज्ञानेश्वर चिकणे सर. धन्यवाद मांजरेकर सर. मात्र मांजरेकर सर तुम्ही आम्हाला नक्कीच ज्येष्ठ आहात. आम्ही गुरु वगैरे काही नाही आहेत आपले. मात्र एक मित्र म्हणून नक्कीच आपल्या खांद्याला खांदा देऊन कधीही उभे राहू. धन्यवाद. आपलं खूप खूप आभार.
या रमेश तरे साहेब आणि गिरीश मढवी आपण टॉस करण्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थित व्हा. ईगल स्पोर्ट खाडी संघाचे कर्णधार, चला आपण टॉस बॉक्समध्ये या. ईगल स्पोर्ट खाडी संघाचे कर्णधार यस नेत्रंजन पाटील, आपणही टॉस बॉक्समध्ये या. रमेशजी तरे साहेब. ईगल स्पोर्ट खाडी संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये त्वरित यायचं आहे. आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय स्वर्गीय नंदकिशोर पाटील स्मृती चषक 2021, जे काही बॅनर्स होर्डिंग्स लावलेले आहेत. नवीन 40चे अध्यक्ष आपण पाहतोय प्रतापजी पाटील साहेब, त्यानंतर कार्याध्यक्ष गणेशदादा केनी साहेब सुद्धा आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय. त्यानंतर सभापती मॅडम, आपल्या सगळ्यांसाठी अभिमान, आपल्या पंचक्रोशीसाठी अभिमान, ललिकताई पाटील ज्या सभापती आहेत. त्यानंतर आपल्या सगळ्यांच्या लाडक्या ताई प्रगती पाटील यांना सुद्धा आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय, ज्या पंचायत समितीच्या सदस्य म्हणून कार्यरत आहेत. आपण दुसरं बॅनर्स पाहतोय. येस, धन्यवाद मांजरेकर सर. तर आपण टॉस बॉक्समध्ये आहोत. गावदेव चौठा डोंगे संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर ईगल स्पोर्ट खाडी संघाचे कर्णधार उपस्थित आहेत. सचिव सन्माननीय रमेशजी तरे साहेब, नेत्रंजन पाटील, गिरीश मढवी स्वराज्य कशेली संघाचे कर्णधार. टॉस मी रमेश तरे साहेबांकडे देतोय. तिकडे समोर. येस, कॉलिंग कोण करणार आहे? ईगल स्पोर्ट खाडी संघ कॉलिंग करणार आहे. येस, गावदेव चौटा डोंगे संघाने टॉस जिंकलेले. तिन्ही मान्यवरांना विनंती असेल पुन्हा एकदा आपण व्यासपीठावर जा. बघूया आपण कर्णधारांना या ठिकाणी विचारूया काय मनात आहे. नाणेफेक जिंकलात, काय निर्णय? फर्स्ट फिल्डिंग करायचा निर्णय घेतलेला आहे. या सीझनमध्ये ह्या वर्षी आपला संघ या नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये दाखल झालेले आहे. चांगली कामगिरी पहिल्या दुसऱ्या सामन्यामध्ये होत आहे. या स्पर्धेकडे कशा दृष्टीने पाहत आहे? या दृष्टीने सुद्धा आम्ही चांगला प्रयत्न करायचा प्रयत्न करू. एक संपूर्ण संघ आहे आज. हा, प्रयत्नशील चालू आहे. अद्याप खेळाडू येतात. नवीन संघ आहे, त्यामधले मी विचारेन आपणास की कुठले असे गोलंदाज फलंदाज आहेत जे चांगली कामगिरी करू शकतात? स्वतः मी आहे, प्रवीण पाटील आहे, विश्वनाथ आहे, किशोर बुवा आहे, भागवत पाटील. काय वाटलं या स्पर्धेविषयी इथे आल्यावर? सुंदर आयोजन केलेलं आहे आणि या आयोजनामध्ये म्हणजे स्पर्धेमध्ये आम्हाला भाग दिल्याबद्दल आम्ही त्यांचे आभार आहोत. आपल्या संघासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. येस, नाणेफेक हरलात. ईगल स्पोर्ट खाडी प्रथम फलंदाजी करायची. प्रथम फलंदाजी करायची, किती धावांपर्यंत जाण्याचा मानस असेल? 7 धावांचा जाण्याचा प्रयत्न करू. ईगल स्पोर्ट खाडी संघ एक मजबूत संघ मानला जातोय. नक्कीच नेहमीप्रमाणे जी फलंदाजी गोलंदाजी होते तर तसंच क्रिकेट आम्हाला पाहायला मिळेल. हां, नक्कीच. पूर्ण संघ आहे. हां, पूर्ण आहे. या स्पर्धेमध्ये जवळच तुमच्या गावाच्या जवळच स्पर्धा आहे. काय वाटलं या स्पर्धेमध्ये आल्यानंतर? हां, चांगलं आयोजन आहे. आम्हाला केल्याला संधी देण्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आपल्या संघासाठी हार्दिक शुभेच्छा. गावदेव चौठा डुंगे संघाने नाणेफेक जिंकलेले आहे. मित्र, नाणेफेकीचा कॉल त्यांच्या बाजूने लागलेले आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ईगल स्पोर्ट खाडी संघाला. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी आमचे सहकारी समालोचक मांजरेकर सर उपस्थित आहेत. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू ज्ञानेश्वरजी चिकणे. सर्व खेळाडूंना या स्पर्धेमध्ये भोजनाची व्यवस्था केलेली आहे आणि भोजन व्यवस्था ऑलरेडी सुरू करण्यात आलेली आहे. नक्कीच योगेश जी पाटील साहेब, एवढं सुंदर आयोजन फार कमी वेळेला पाहायला मिळतं, पण आपण ते करून दाखवलात. स्टेजच्या उजव्या बाजूला आपल्याला भोजनाची व्यवस्था ऑलरेडी सुरू करण्यात आलेली आहे. सगळ्यांनी त्याचा आस्वाद घ्यायचा आहे. धन्यवाद.
अन्नदाता सुखी भव. पहिल्याच चेंडूवर खणखणीत चौकार. ये है सुरई. नक्कीच 40 धावांची गरज असली तरी मगाशीच मी म्हटलंय, कारण 3 वेळा ट्रॉफी जिंकणं एकदा मित्रांनो लक असू शकतं, पण 3-3दा त्याला खऱ्या अर्थानं कर्तृत्वच असावं लागतं. आणि हेलीकॉप्टर के अंदाज में गेंद को लॉन्ग ऑफ के क्षेत्र में पहला रन तेजी से, और यहां पर जितनी तारीफ की जाए उतनी कम. बहुत बढ़िया फील्डिंग, एक नहीं 2 रन पूरे करने में कामयाबी. और फील्डिंग जो की है शैलेश, बहुत बढ़िया. शैलेश, आजकल शैलेश का बहुत चर्चा चल रहा है. कम चर्चा, कम खर्चा और फुल चर्चा. बहुत बढ़िया. अभी तक स्कोर बना है 6 रन. फिर से एक बार गेंदबाज विजय तैयार. ओ लॉलीपॉप गेंद, अच्छी गेंद. इस गेंद को डॉट बॉल करार किया है शायद विजय. सोचते डेड गेंद, यस, इसको काउंट नहीं किया जाएगा. जिस तरीके से गेंद गिरी थी बल्लेबाज को चकमा मिला था, लेकिन अंपायर बोल रहे हैं कि नहीं, इसको मैं लीगल गेंद नहीं कहूंगा. और उसी का खामियाजा नाना स्पोर्ट्स टेमगर जानते हैं कि एक गेंद का डॉट होना बहुत बड़ी उपलब्धि, लेकिन नहीं, अंपायर डिसीजन इज द लास्ट डिसीजन. विजय की अगली गेंद, और यहां पर पॉइंट के क्षेत्र में नो मैंस लैंड में गेंद दरार में से फरार होती हुई सीधा स्वर्गीय नंद किशोर चौकार. बहुत बढ़िया. थैंक यू. और यहां पर मैं खास इस बात का जिक्र करना चाहूंगा कि आज के दिन का ये जो चौकार अभी वसंत के बल्ले से आया, ये 15वां चौका कुल मिलाकर. उनके व्यक्तिगत दूसरा चौका, दूसरा नहीं तीसरा चौका, और आज के दिन का 16वां चौका. आणि या ठिकाणी आमचे भिवंडी समालोचक परिवारातील सगळ्यांचे लाडके व्यक्तिमत्व सहसचिव टायगर ऑफ नवीन फोर्टीचे सुद्धा सहसचिव आहेत आदरणीय धर्मेंद्रजी तांगडी साहेब. बस नाम ही काफी है. सर जी आपलं मनपूर्वक स्वागत. और यहां पर रन चुराने की कोशिश, पूरा मोहल्ला छान मारा था, लेकिन अपने घर वापसी. एक ही रन पर संतुष्ट. स्कोर बना है 15 रन, जबकि 40 रन की दरकार थी. अभी तक 15 रन. पहले ही ओवर के 5 गेंदों में प्रति गेंद पर मानो 300 का स्ट्राइक रेट. बहुत बढ़िया. हरफन मौला गेंदबाजी नहीं कहूंगा, क्योंकि बल्लेबाजी जो हो रही है वो मानो 3 ओवर में मैच खत्म करना चाहेंगे, लेकिन नहीं. नाना स्पोर्ट्स टेमगर पलटवार करेगी. कौन करेगा पलटवार? किसकी होगी हार, किसकी होगी जय जयकार? मैं बार बार करता रहूंगा पुकार. बहुत बढ़िया. एक गेंद और भी शेष. 5 गेंदों में विकेट तो नहीं गवाई और 15 रन भी बटोरने में कामयाब. या स्पर्धेसाठी नक्कीच सगळ्यांचं खूप सहकार्य आहे, पण त्यातल्या त्यात योगेश पाटील साहेबांच्या जोडीला सुनीलजी भोईर, देवा पाटील आणि त्यांचे अनेक सहकारी. खूप सुंदर. आपण पाहतोय बाजूला रेतीचं बंदर आहे, वातावरण सुंदर आहे आणि जबरदस्त सामना. पुन्हा एकदा गोलंदाज, और गेंद यहां पर दरार में से फरार होती हुई बेहतरीन ड्राइव, सीधा स्वर्गीय नंद किशोर चौकार. नक्कीच 40+ नाही तर खारबाव गावामध्ये स्टार्ट द म्युझिक. इस पावर प्ले के पावरफुल गेम के 1 ओवर के समाप्ति के बाद
कुल स्कोर बना है 19 रन। आधी मंजिल लगभग पार की है, 18 गेंदे और 21 रनों की आवश्यकता। नक्कीच मला या ठिकाणी एका नावाचा नामोल्लेख नक्कीच करावा लागेल। आपल्या खारबाव गावचे सुपुत्र आणि आम्हा सर्वांचे लाडके मित्र, भिवंडी समालोचक परिवारातील सगळ्यांचे लाडके कार्याध्यक्ष, आणि या स्पर्धेमध्ये या 40+ मध्येच नाही तर जेव्हा जेव्हा खारबावच्या क्रीडांगणावर स्पर्धा होतात तेव्हा एक नाव जे नेहमी स्वतःला पडद्यामागे ठेवत असतं, पण जेव्हा जेव्हा जबाबदारी असते तेव्हा हे व्यक्तिमत्व पुढे असतं। असं हे रुबाबदार आणि जबाबदार व्यक्तिमत्व म्हणजे भरतजी वतारी, एक लाडके समालोचक। त्यांच्याशी चर्चा झाली मांजरेकर सर, त्यांनी सांगितलं की रात्रभर झोप नाही, म्हणजे खरोखरच जबरदस्त त्यांनी इथे सहकार्य केलेलं आहे आणि बरीचशी जबाबदारी पार पडलेली आहे। आणि असं व्यक्तिमत्व, पडद्याच्या मागे जे व्यक्तिमत्व असतं त्यांचं खूप मोलाचं सहकार्य कुठल्याही समारंभाला, कुठल्याही कार्याला असतं। आणि अशा व्यक्तींचं अभिनंदनही होतं आणि वंदनही होतं। नक्कीच भरतजी वतारी, गुड जॉब, प्राऊड ऑफ यू। प्लीज हॅव अ सीट अँड एन्जॉय द मॅच। तर पाहूया वैयक्तिक पहिलं आणि संघाचं दुसरं षटक, कारण या दुसऱ्या षटकानंतर माझ्या सहित सगळ्यांना ज्यांचा आवाज नक्कीच भावलेला आहे ते म्हणजे ज्ञानेश्वरजी चिकणे सर। आपल्यावर या 3 दिवसात सगळ्यांची नजर राहणार आहे। हलक्या हातांना या ठिकाणी ड्राइव आपण पाहतोय, बहुत बढ़िया, विराट कोहली के अंदाज में ड्राइव, डीप लॉन्ग ऑफ के क्षेत्र में यह ड्राइव निकाला था, लेकिन फील्डिंग उतनी बढ़िया नहीं और उसी का खामियाजा। 1 नहीं 2 नहीं बल्कि 3 रन, और इस 3 रनों के साथ कुल स्कोर बनता हुआ 22 रन। अभी गेंदे बची है 17 और रन बनाने हैं 18। और गेंदबाज मदन बार बार फील्ड में बदलाव लाना चाहते हैं क्योंकि वो जानते हैं। त्यांना एक विनंती असेल, फलंदाजांना किंवा खेळाडूंना जेव्हा पाणी लागेल तेव्हा ते पुरवलं जाईल। आपण नक्कीच वेळ घेऊ शकता, कारण खेळाडूंची सुरक्षा ही महत्त्वाची आहे। नक्कीच सगळ्यांचे आरोग्याची काळजी सुद्धा आयोजकांच्या वतीनं आणि याची पुन्हा पुन्हा आपल्याला सूचना, विनंती ज्ञानेश्वरजी चिकने सर करत आहेत। धन्यवाद। और यहाँ पर एक लो फुल टॉस ठीक से बल्ले पर आई नहीं, ऐसा लगा कि गेंद बल्ले को हल्का सा चुंबन देकर गई, और 2 रन यहां पर आसानी के साथ पूरे। इस 2 रनों के साथ स्कोर बना है पूरे 2 डजन रन, 24 रन। किसी भी तरह के विकेट का पतन नहीं हुआ। ज्ञानेश्वर चिकने सर ने सुबह के सत्र में आपको ऐलान किया था कि जी हां, यही वो सुरई टीम है कि जिन्होंने 1 नहीं 2 नहीं 3 बार इस टूर्नामेंट के अब तक के वो दावेदार बन चुके हैं, और यहां पर 1 ही रन मिले हैं। स्कोर बनता हुआ 25 रन, सिल्वर जुबिली 25 रन, और भी 15 रनों की दरकार। लग रहा है कि मैच एक तरफा हो रहा है, क्योंकि पहले ओवर में जो 15 रन बटोरने में कामयाबी बने, और उसके बाद मानो नाना स्पोर्ट्स ऐसा लग रहा है कि मानो घुटने टेके हो, लेकिन दिल्ली अभी बहुत दूर। हाच जयदुर्गा सुरे संघ आहे सर। प्रोफेशनल खेळ जर कुठल्या संघाचा होत असेल या नवीन 40+ क्रिकेट संघटनेमध्ये, तर जयदुर्गा सुरे हे नाव सर्वात प्रथम समोर येत असते। नक्कीच मित्रांनो, एका दिवसात यश मिळत नाही, पण एक दिवस ते यश नक्की मिळतं, आणि हेच आपण पाहतोय। सुरई संघ लगातार प्रॅक्टिस, लगातार क्रिकेटवरील अगाध श्रद्धा। धन्यवाद सर। पंढरनाथजी मुकादम आणि उमाकांतजी पाटील सामाजिक कार्यकर्ते खारबाव, आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर या। आपली जागा ही प्रेक्षकामध्ये नाही तर आपली जागा आमच्या मनात आहे, या व्यासपीठावर आहे। तरी दोन्ही मान्यवरांना कळकळीची विनंती आहे, आपण व्यासपीठावर या। सुस्वागतम, आपलं हार्दिक स्वागत आहे। पंधरा चेंडू आणि 15च धावा बनवायच्या आहेत, कारण मागील 9 चेंडूंवर तब्बल 25 धावा चोपून काढलेल्या आहेत। पुढील जो सामना होणार आहे
इगल स्पोर्ट खार्डी आणि गावदेव चौठा डुंगे गावदेव चौठा डुंगे संघाने नाणेफेक जिंकलेले, प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेले आणि खार्डी संघाला आमंत्रित केलेल्या प्रथम फलंदाजीसाठी. पाहूया पुन्हा एकदा मैदान चेंडू टाकण्यासाठी सज्ज. 3 चेंडू झालेले आहेत. आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे बिनबाद 25. वेलकम पंढरीजी मुकादम साहेब, आपला हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. आणि आता मात्र चौकार जातोय नक्कीच. आणि या चौकारानिशी धावसंख्या 29 आणि आता मात्र सामना एकतर्फी होतोय याचे हे पूर्वसंकेत. वेलकम उमाकांतजी पाटील साहेब, आपलंही मान्यवर कक्षामध्ये हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. सर्व खेळाडूंना सुद्धा चिकणे सर, योगेश पाटील साहेब आणि त्यांच्या सहकार्यांनी सर्वांच्या भोजनाची व्यवस्था केलेली आहे आणि ऑलरेडी भोजन व्यवस्था सुरू झालेली आहे. सर्वांना विनंती असेल की आपली वेळ साधून आपण भोजन करून घ्यायचं आहे. पुन्हा एकदा मदन चेंडू टाकण्यासाठी सज्ज. राईट आर्म टू विकेट, हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. पहिली धाव वेगात, सुंदर क्षेत्ररक्षण. हाराकिरी पत्करत नाहीयेत, घाई करायची गरज नाहीये कारण सामना सुस्थितीत आहे. आणि या एका धावेनं धावसंख्या होते, आमचे गुणलेखक ज्ञानेश्वर मुकादम आम्हाला सांगतायत धावसंख्या होते बिनबाद 30. अजूनही दुसरं षटकच मार्गस्थ. फक्त 10 धावांची गरज. याचा अर्थ येणाऱ्या संघांसाठी पुन्हा एकदा सुरई संघानं घंटानाद केलेला आहे की हम जीत का हार पहनेंगे, वो वाली हार हमें मंजूर नहीं. या एका धावेनं धावसंख्या होते ती 31. नक्कीच 2 षटकांची समाप्ती आणि यानंतर 9 धावांसाठी 12 चेंडूंसाठी एक गोड आवाज. गेल्या अनेक वर्षापासून ज्यांची माईकवर हुकूमत आहे, शब्दांचे जादूगार, माईकवर ज्यांची कमांड आहे आणि म्हणूनच ज्यांना डिमांड आहे, ज्ञानेश्वरजी चिकणे. धन्यवाद मांजरेकर सर. पंढरीनाथजी मुकादम साहेब या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित झालेले आहेत. तसेच उमाकांतजी पाटील साहेब या व्यासपीठावर उपस्थित आहेत. दोन्ही मान्यवरांचं हार्दिक स्वागत आहे. पंढरीनाथ साहेब, आपण व्यासपीठावर या, आपलं हार्दिक स्वागत आहे, सुस्वागतम. तर जाऊया आपण मैदानात. घडामोडी ज्या होत आहेत त्या घडामोडी पुन्हा एकदा आपण ऐकूया. तर 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या आहेत त्या बिनबाद 31. हरेश आणि वसंत ही जोडी खेळपट्टीवर आहे. तर बघितलं तर हरेश आणि वसंत यांनी आतापर्यंत 32 धावांची सलामी दिलेली. मात्र 35 धावांच्या सलामीचा आजच्या दिवसात रेकॉर्ड जो केला होता तो संजय आणि निलेश विलासमती रानाल संघाच्या 2 फलंदाजांनी, 36 धावांचा. आणि त्यामध्ये 35 धावा एकाच्या नावावर होत्या, त्या म्हणजे संजय याच्या. डिफेन्सिव्ह फटका. या पूर्ण सीझनचा जर लेखाजोखा सांगायचा झाला तर वीर तानाजी दापोडे संघाने प्रथम सरपंच उपसरपंच चषक आयोजित केला होता. प्रथम विजय ठरला होता तो चौथा हिरवा मानकोली बी आणि द्वितीय विजय ठरला होता तो इगल स्पोर्ट खार्डी. आपण ज्या संघाला पुढच्या सामन्यात खेळताना पाहणार आहोत. ड्राईव्ह केलेल्या चेंडूला खेळून काढलेले मिड विकेट क्षेत्रामध्ये 1 धाव पळून काढलेले. तत्पूर्वी आपण व्यासपीठावर जाऊया. उमाकांतजी पाटील यांचं स्वागत आणि सत्कार या ठिकाणी केले जात आहे. विनोदजी पाटील यांच्या शुभ हस्ते. योगेश पाटील यांचे काकाश्री आहेत विनोदजी पाटील. धावसंख्या झालेली ती 34. 6 धावांची आवश्यकता आहे. उमाकांत पाटील यांचं स्वागत आणि सत्कार केलं जात आहे. यावेळी मात्र सुरेख फटका आणि चेंडू जाईल समोरच्या साईड स्क्रीनवर. षटकार आणि याचबरोबर विजय संपादन करतो जय दुर्गा सुरेश संघ. हार्दिक हार्दिक अभिनंदन.
त्यानंतर पंढरीनाथजी मुकादम यांचंही स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जाणार आहे. मी किशोरजी कारभारी यांना विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते स्वागत आणि सन्मान आपण करायचं आहे.